नमस्कार, मी प्रिया. माझ्या प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत. चला तर मग आज आपण तिळाची वडी ही रेसिपी पाहतोय. ही रेसिपी खूप साधी, सिंपल आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे. या रेसिपीमध्ये आपण पाक न बनवता तिळाची वडी बनवणार आहोत. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी इथे गॅसवरती कढई गरम करून घेतली आहे. कढई हलकीशी गरम झाली की यामध्ये 1 वाटी तीळ घालून घ्यायचे. आता आपण हे तीळ मंद आचेवरती तांबूस रंग येईपर्यंत तीळ आपण भाजून घेतोय. तीळ भाजताना गॅसची फ्लेम हाईट अजिबात करायची नाही. मंद आचेवरतीच आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत. म्हणजे तीळ खूप छान भाजले जातात, हलके फुलके होतात. तीळ खुसखुशीत भाजले गेले की आपली वडी देखील छान खुसखुशीत मऊ अशी होते. तीळ भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही. 2 ते 3 मिनिटात तीळ भाजून होतात आपले. आता आपले तीळ चांगले खरपूस भाजून झाले आहेत. मी हे एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेते. दुसऱ्या ताटाला आपण तूप लावून घेणार आहोत. तूप लावून पूर्ण ताटाला असं चांगलं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आणि आपण थोड्या वेळ हे साईडला ठेवून देतोय. तीळ थंड होतात तोपर्यंत आपण हे काम करून घ्यायचं. ताटाला चांगलं तूप लावून घ्यायचं, साईडला ठेवून द्यायचं. तीळ थंड झाले की आता आपण हे चांगलं मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. मिक्सरमध्ये फिरवताना देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. एकदाच मिक्सर चालू केल्यानंतर चालू ठेवायचं नाही. मिक्सर चालू केल्यानंतर चालू बंद मिक्सर असं आपल्याला करायचं आहे. म्हणजे खूप जास्त अशी बारीक याची पूड किंवा पावडर बनवायची नाही. दाखवल्याप्रमाणे मी 3 ते 4 वेळा मिक्सर फिरवून घेतला, चालू बंद करून घेतला. अशी जाडसर याची पूड तयार करून घेतली आहे. याची भरड तुम्हाला पाहू शकता तुम्ही. दाखवल्याप्रमाणे अशी याची भरड काढून घ्यायची आणि यामध्ये आपण आता गूळ घालून घेणार आहोत. 1 वाटी तीळ आणि 1 वाटीच मी गूळ येथे वापरला आहे. प्रमाण याचं समान वापरायचं आपल्याला, म्हणजे वडी छान चांगली बनली जाते आपल्या. तुम्ही पाहू शकता मी आधीच गूळ बारीक केलेला आहे, म्हणजे बारीक असा चिरून घेतलेला आहे आणि तो मिक्सरमध्ये घालते. गूळ घालताना शक्यतो मऊच गूळ वापरायचा, म्हणजे याच्यात अशा मोठ्या मोठ्या गाठी राहत नाही. तुम्ही पाहू शकता याचा कसा एकजीव झालेला आहे. पुन्हा एकदा मी मिक्सरमधून एकदा दोनदा असं फिरवून घेतलं आहे चालू बंद करून. आता आपण हे गॅसवरती मी कढई गरम करून घेतली. कढई हलकीशी गरम झाली की यामध्ये मी 1 चमचा तूप घालून घेते. तूप चांगलं कढईला सगळीकडनं पसरवून घ्यायचं आणि यामध्ये आपण तूप चांगलं हलकंसं गरम होऊन द्यायचं आधी. नंतर त्यामध्ये आपण जी मिक्सरमधून काढलेली पूड होती, पावडर होती, जाडसर भरड काढलेली होती, ती घालून घ्यायची. तूप देखील खूप जास्त घालण्याची अजिबात गरज नाही. 1 चमचा घातलं तरी पुरेसं आहे. आता हे मिश्रण आपण मंद आचेवरती चांगलं भाजून घेतोय. यामध्ये आपल्याला दूध किंवा पाणी घालण्याची अजिबात गरज नाही. त्यामुळे आपण हे फक्त मंद आचेवरतीच हे चांगलं परतून घेणार आहोत. दाखवल्याप्रमाणे मंद आचेवरती आपण हे परतून घेतोय. आता जशी जशी हीट लागत जाईल तसं हे मिश्रण कसं पातळ होत जातं तुम्ही पाहू शकता. हे तिळगुळाचं मिश्रण आपल्याला सतत हलवत राहायचं, म्हणजे याला छान बाइंडिंग येतं. खूप जास्त वेळही लागत नाही. पहिल्या 2 ते 3 मिनिटांमध्ये हे चांगलं छान परतलं जातं. खूप जास्तही परतायचं नाही आपल्याला, त्याच्यामुळे जास्त वेळही लागत नाही. हे मिश्रण आपल्याला खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्टही बनवायचं नाही. घट्ट बनवलं तर कोरडं पडेल. कोरडं पडलं तर आपली वडी छान बनणार नाही. त्यासाठी आपल्याला हे जास्तही परतायचं नाही. तुम्ही दाखवल्याप्रमाणे आता आपलं हे मिश्रण एकदम परफेक्ट परतलं गेलं आहे. आता आपण ज्या ताटाला तूप लावून घेतलं होतं त्या ताटामध्ये आपण हे मिश्रण काढून घेणार आहोत आणि याचं दाखवल्याप्रमाणे वडी आपण अशी थापून घ्यायची, पसरवून घ्यायचं. हे चांगलं एकसारखं बनवून घ्यायचं. याला वडीचा आकार देता येईल आपल्याला. तुम्हाला जशी वडी जाड किंवा पातळ हवी तसं तुम्ही हे मिश्रण पसरून घेऊ शकता. पातळ हवी असेल तर थोडंसं जास्त पसरवायचं आणि जाड हवी असेल तर थोडं कमी पसरवलं तरी चालेल. फक्त या स्टेजला जरा पटपट प्रोसेस करून घ्यायची, नाहीतर आपली वडी चांगली बनणार नाही. वरच्या साईडने एखाद्या प्लेटने किंवा वाटीच्या साहाय्याने याचं सगळं एकसारखं बनवून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता दाखवल्याप्रमाणे तुम्ही असं बनवून घेऊ शकता. खूप जास्तही वेळ लागत नाही सेट व्हायला. 15 ते 20 मिनिटांमध्ये ही वडी सेट झाली आहे. 15 ते 20 मिनिटानंतर चाकूच्या साहाय्याने मी याच्या वड्या पाडून घेते. दाखवल्याप्रमाणे खूप छान वड्या पडल्या गेल्या. ते अजिबात तुटलेल्या नाही. ते
तुम्हाला हव्या तशा तुम्ही लहान मोठ्या तुम्हाला पाहिजे तशा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्या वड्या पाडू शकता। तुम्हाला याच्यातील एक वडी मी मोडून देखील दाखवते। खूप मऊ आणि खुसखुशीत अशी तिळाची वडी आपली बनवून तयार झालेली आहे। माझी आजची रेसिपी ही तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।